नमस्कार मित्रमंडळींनो, मराठा समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत आणि तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत एक महत्त्वाचे आता अपडेट समोर आलेले आहे. 25 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रालयात मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वाची बैठकसुद्धा घेण्यात आली आणि या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जर बघितलं आपण तर जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील होते आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा आढावासुद्धा घेण्यात आला आणि हे सर्व जे आहे या सर्व संबंधित विभागांनी प्रलंबित विषयांवर आता तातडीने कारवाई करून ते प्रश्न जे आहेत ते वेगाने मार्गी लावावेत असे स्पष्ट निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. आता या बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय आणि निर्देश देण्यात आले ते एक एक करून आपण समजून घेऊया. ओके, त्यामुळे मंडळींनो तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी माहितीपूर्ण राहील आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, आता जर याविषयी जर आपण पहिली अपडेट जर बघितली, ओके, तर आता दिसून येईल की सर्वप्रथम मराठा समाजाशी संबंधित विविध विभागांकडे असलेली प्रलंबित प्रकरणे आणि मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि संबंधित विभागांनी आपल्या स्तरावरील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासुद्धा विलंब करू नये. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मराठा आरक्षण कक्षाला देण्याच्या सूचनाही आता करण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करून समन्वय ठेवावे असेही सुद्धा सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच की एक एक निर्देश जे आहेत ते आता देण्यात आलेले आहेत असंही दिसून येतं आपल्याला. आता जर आपण दुसरा जर महत्त्वाचा पॉईंट बघितला तर यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ते म्हणजेच की OBC विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सुविधा आणि सवलती मिळतात त्याच धर्तीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सुविधा आणि सवलती लागू करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आहे तो चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही करावी असे निर्देश आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आता ठरणार आहे. तसेच यामध्ये जर आपण बघितलं तर यानंतर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि या योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना निधी मिळावा यासाठी संबंधित विभागाने प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तसेच एक चौथी महत्त्वाची अपडेट आहे आता यामध्ये, ती जर आपण बघितली तर आता तुम्हाला इथे दिसेल की कुणबी प्रमाणपत्राबाबत ही अपडेट आहे आणि जात पडताळणीबद्दल मराठा समाजाशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच की कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्रे. ओके, पात्र व्यक्तींना ही प्रमाणपत्रे निर्धारित वेळेमध्ये मिळावीत यासाठी प्रक्रिया जी आहे ती वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचा नियमित आढावा घ्यावा असेही यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच जात पडताळणी समित्यांमध्ये अध्यक्ष किंवा इतर महत्त्वाची जी पदे आहेत ती रिक्त ओके ब्लँक असतील तर तातडीने नियुक्त्या करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तसेच आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे की मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भातील प्रकरणांवरही आता तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजेच की संबंधित कुटुंबांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने वेगाने निर्णय घ्यावा असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. तसे आता इथे तुम्हाला 6वी अपडेट दिसून येईल अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 450 कोटीबद्दल ही अपडेट आहे. आता मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू तरुणांसाठी आणखीन एक मोठी बातमी आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 450 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे तो पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्वरित पोहोचवण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. तसेच भविष्यात आवश्यक असलेल्या निधीसाठी संबंधित विभागाने मागणी सादर करण्याच्या सूचनाही आता करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योग किंवा स्वयंरोजगारासाठी मदत मिळण्याची अपेक्षा असलेल्या पात्र तरुणांसाठी हा निधी जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तसे आता एक अजून अपडेट आहे ती म्हणजेच की सारथी मार्फत रोजगारक्षम प्रशिक्षण. ओके, आता यानंतर मराठा समाजातील तरुण तरुणींच्या रोजगाराचा मुद्दाही या बैठकीमध्ये जो आहे तो चर्चेमध्ये आलेला दिसून येत आहे. ओके, इथे तुम्ही अपडेट इथे बघू शकता. ओके, आता सारथी संस्थेने मराठा समाजातील तरुण तरुणींना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवावेत अशा सूचना ज्या आहेत त्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश आहेत. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांचा मुद्दाही बैठकीत महत्त्वाचा विषय ठरलेला आहे.
आता ही लेटेस्ट अपडेट म्हणता येईल. राज्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी सध्या सुरू आहे आणि या वसतिगृहांमध्ये 4,000 मुलांसाठी क्षमता आणि 4,000 मुलींसाठी क्षमता अशी व्यवस्था यामध्ये असणार आहे. म्हणजेच की एकूण 8,000 विद्यार्थ्यांच्या निवासाची क्षमता यामध्ये उपलब्ध होणार आहे. वसतिगृहांचे व्यवस्थापन करण्यासाठी आता सक्षम संस्थांची निवड करण्याची कार्यवाही जी आहे ती वेगाने करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत. तसेच आता एक महावितरणाबद्दल अपडेट आहे ती म्हणजेच की महावितरणाच्या भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न देखील या बैठकीमध्ये मांडण्यात आला आणि या उमेदवारांच्या मागणीचा तपास आहे तो सुद्धा करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत. तसेच अधिसंख्य पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांचे शासकीय सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावरही आता तातडीने कार्यवाही करण्याच्या यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जर आपण प्रत्येक विभागाबद्दल नोडल अधिकाऱ्याबद्दल जर अपडेट बघितली तर मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांसाठी आता प्रशासनात समन्वय व्यवस्थित राहावा यासाठी आणखीन एक महत्त्वाचा यामध्ये निर्णय म्हणजेच की प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करावा. हा नोडल अधिकारी संबंधित विभागातील मराठा समाजाच्या प्रलंबित विषयांचा पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित विभाग आणि मराठा आरक्षण कक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी यांच्यावर राहणार आहे. ओके, आता या सगळ्यावर सरकारची मराठा समाजाच्या मागण्यांबाबत भूमिका काय आहे हे जर आपण बघितलं तर या बैठकीत सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट इथे जर बघितली आपण तर प्रलंबित प्रशासकीय मागण्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी मराठा आरक्षणाचा जो मुख्य प्रश्न आहे तो अद्याप कायम आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयानंतर पुढील काळात सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणती नक्की पावले उचलली जातात हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मंडळींनो, मराठा समाजाशी संबंधित अनेक शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय आणि रोजगाराशी संबंधित प्रलंबित विषयांवर सरकारने कार्यवाही वेगाने करण्याचे आता निर्देशसुद्धा दिलेले आहेत. आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी नक्की किती वेगाने होते आणि मराठा आरक्षणाच्या मुख्य प्रश्नांवर पुढे काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि तुम्हाला काय या संदर्भात कमेंट करायची असेल तर कमेंटही करू शकता. आणि माझं हे बडी चॅनल आहे, या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.